जणांना सह आरोपी करा, त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या। आता मला जी माहिती आली आहे ती अशी आहे की, आणि ती माहिती मी 7 तारखेला एसपींकडे पाठवली, एसपींनी ती CID कडे पाठवली आहे। त्याच्यात सगळे डिटेल मी दिलेले आहेत की ज्यांच्याकडनं माहिती आली ती माहिती वेगवेगळ्या दिवशी आली होती। म्हणजे असं नाही की मागच्या वेळेस म्हणाले की बाबा तो अमुक होता तमुक होता, दारूच्या नशेत होता। हा माणूस दारूच्या नशेत बिलकुल नव्हता। एवढंच नाही तर जेव्हा मी धनंजय देशमुखांच्या साडूभाऊंशी बोलले तेव्हा त्यांनी ही माहिती रिकन्फर्म केली आहे आणि ही सगळी माहिती खरी आहे। बालाजी तांदळेंनी स्वतः त्यांना सांगितलं, ही माहिती मिळाली। अजून एका तिसऱ्या व्यक्तीकडनं असं देखील कळतंय की आता बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकले आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय। असं हे सगळं जे चाललंय हे धनंजय मुंडे सगळं त्यांना कल्पना आहे, सगळं त्यांच्या माहितीत झालेलं आहे, सगळं आवादा कंपनीमध्ये झालेलं आहे। आवादा कंपनीमध्ये सुद्धा आवादाची जी मीटिंग जी सातपुडा बंगल्यात झाली होती त्या मीटिंगला देखील हे सगळे हजर होते, तिथे 2 पोलीस अधिकारी सुद्धा हजर होते। ही सगळी माहिती जी आता येते पण चार्जशीट मध्ये त्याचा उल्लेख नाही। तर हे महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? आणि जर मुख्यमंत्री विधान करत असतील की जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही त्याला करू, पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही, त्यांची इन्क्वायरी सुरूच जर झाली नाही, त्यांचे CDR म्हणा, त्यांचे CCTV म्हणा, स्टेटमेंट्स म्हणा, टावर लोकेशन म्हणा, जोपर्यंत हे येणारच नाही तपास होणार कसा? आणि हे डायल्यूट केलं गेलंय असं माझं सरळ मत आहे। आणि माझी विनंती आहे, आता माझ्याकडे आलेली मी ती जी न्यायालयीन समिती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल देणार आहे की आताची जी पहिली हिअरिंग आहे त्या पहिल्या हिअरिंग मध्ये ही मागणी सरकारतर्फे उज्ज्वल निकमनी करावी अशी मी नम्र विनंती त्यांना करते। मुद्दा नंबर 2,